विश्वजित ठाकूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर किरण पवार इंटरनॅशनल खेळाडू ते देखील आहेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचाच बंधू या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे आपण पाहतोय अक्षय पवार, तर त्याच्या जोडीला अक्षय केदारी देखील अतिशय चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर नक्कीच सलामीची फलंदाज आपण पाहतोय मोठ्या आणि छोट्या म्हणजेच विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर ही जोडी दिगोडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर गोलंदाजी मार्कवर असणार आहे सावळे संघाचा नितेश कुरंगळे। पहिला चेंडू नक्कीच पंचांना क्रॉस करून खेळण्यासाठी टाकण्यासाठी सज्ज, तर समोर विश्वजित ठाकूर। पहिला चेंडू पाहतोय आपण लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आणि नक्कीच यावेळेस पकडला जातोय झेल, तर संपुष्टात येतो तो मात्र विश्वजित ठाकूर याचा खेळ। डीजे तर नक्कीच या ठिकाणी मिथून आपण विचार केला तर सावळे संघाने मिळून कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल, कारण एक महान खेळाडूची खेळी पहिल्याच चेंडूवर संपुष्टात आणणं म्हणजे एक सामान्य गोष्ट नाहीये आणि ती गोष्ट या ठिकाणी सावळे संघाने करून दाखवली। पहिल्याच चेंडूवर विश्वजित उर्फ मोठ्या या खेळाडूला माघारी पाठवलंय, परंतु सध्याच्या मोसमामध्ये जर पाहिलं तर नक्कीच अभिजित ठाकूरला विसरून चालणार नाही। आताच झालेल्या चिरलेच्या मैदानावरती राधे एंटरप्राइजेस या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला तो देखील ओपनच्या आपण सामन्यामध्ये पाहिलं असेल, तोच अभिजित ठाकूर मात्र यावेळेस खेळण्यासाठी सज्ज। सुरेख असा चेंडू टप्पा पडल्यानंतर कमी उसळी घेणारा चेंडू होता, सरळ यष्टीरक्षक हातामध्ये पोहोचतोय। कोणत्याही प्रकारची चुकी मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळत नाही। दुसरा चेंडू पाहतोय आपण सलग, दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय तोच म्हणजेच नितेश कुरंगले हा गोलंदाज। चांगला खेळ मी मगाशीच म्हटलं पाहायला मिळेल या ठिकाणी सावळ्या आणि दिगोडे। यावेळेस पुन्हा एकदा सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता अभिजित या खेळाडूनं, मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पाहिला असेल आपण आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव। सलग 3 चेंडू जर विचार केला तर पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मात्र फलंदाजांना असते, कारण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 क्षेत्ररक्षक आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्याची मुभा असते आणि त्या षटकामध्ये जखडून ठेवलंय पूर्णपणे दिगोडे संघाला, बांधून ठेवलंय या गोलंदाजानं आणि त्याला साथ पूर्णपणे पाहायला मिळते ती क्षेत्ररक्षकांची। कारण आम्ही समालोचन करत असताना नेहमी म्हणत असतो की गोलंदाज गोलंदाजी कशी करतो यापेक्षा गोलंदाजांना क्षेत्ररक्षण कशा प्रकारची साथ देत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि ती साथ मात्र यावेळेस आपण सावळे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते। वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू, अजून दोन चेंडू शिल्लक असतील, मला असं वाटतं 4 चेंडू शिल्लक झालेले आहेत, संपलेले आहेत, तर 2 चेंडूंचा सामना शिल्लक असेल आणि धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या मात्र एक बाद एक दिगोडे संघाची धावसंख्या। येणाऱ्या 2 चेंडूवरती तर 2 मोठे फटकार लगावले गेले तर कुठेतरी सुस्थितीमध्ये दिगोडे संघ येऊन पोहोचेल। यावेळेस मात्र पाहतोय आपण अनिकेत कोळी या खेळाडूला वन डाऊन ऑर्डरला पाठवण्यात आलेल्या मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं राजा कोळी हा फलंदाज आला होता, मात्र या सामन्यामध्ये अनिकेत कोळीवर यावेळेस नक्कीच धुरा सोपवली गेली ती दिगोडे संघाच्या कर्णधाराकडून। शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पाहतोय आपण, उंचावर गेलेला चेंडू आणि या चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहतोय अनिकेत याच्या पारीचा अंत, फलंदाज बाद। DJ Sabi सोन्याचा उंगला त्याच्या पापाचे मैऱ्याला नक्कीच अनिकेत कोळीची फलंदाजी या ठिकाणी संपुष्टात येते आणि आता मात्र नवीन फलंदाज राजा कोळी।
की ज्या फलंदाजाने छोट्या आणि मोठ्या हे स्वस्तात परतल्यानंतर आपल्या कधीही कधीही जर आपण पाहिलं या अगोदर तरी अनेक वेळा पाहिलं आहे की छोट्या आणि मोठ्या हे स्वस्तामध्ये परतल्यानंतर पूर्णपणे सामन्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आपण कांचन पालकर अनेक वेळा या खेळाडूला पाहिलेला आहे. तोच खेळाडू मात्र यावेळेस येतोय आणि हा फटका पाहतोय आपण. नक्कीच लॉंगांच्या वरून ना भय ना भीती, केवळ छत्रपती, छत्रपतींचा छावा ठोकतोय 6 धावा. डीजे Sajan. बिवली शहराचा आजू आई या नावाचा होता रे या गावाचा विक्रांती या नावाचा का सोडून गेलास आम्हाला ये ना बालू हालत का बरं का ये ना बालू हालत का बरं का. तर नक्कीच आपण मी मगाशी म्हटलं होतं येणाऱ्या 2 चेंडूवर एखादा जर मोठा फटका आला तर कुठेतरी हा दिगोडे संघ सुस्थितीमध्ये येऊ शकेल. आणि शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं असेल अभिजित ठाकूर यानं खेचून काढलेल्या षटकाराच्या मदतीनं दिगोडे संघ पोहोचलाय तो 2 बाद 8 या धावसंख्येवर. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8 अशी धावसंख्या दिगोडे संघाची पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्ट्राईकवर असणार आहे तो राजा कोळी आणि गोलंदाजी मार्कवर असणार आहे अक्षय केदारी, अक्षय पवार. अक्षय केदारी जो मागच्या सामनावीराचा मानकरी ठरला होता, परंतु यावेळेस अक्षय पवार गोलंदाजी मार्कवर असणार आहे. सात धावा, माफ करा, 7 धावा धावफलकावर लागतात. यावेळेस पुल केला चेंडूला, चेंडू मिड विकेटच्या दिशेने येतोय. 1 धाव नक्की मिळेल राजा कोळी या फलंदाजाला. या एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते, पुन्हा एकदा स्ट्राईक दिली जाते ती अभिजित ठाकूर या फलंदाजाला. कारण मागच्या चेंडूवरती याच फलंदाजानं शेवटच्या चेंडूवरती या मागच्या षटकातील षटकार खेचून काढला होता. पुन्हा एकदा या चेंडूवर काय प्रगती करेल, कशा प्रकारचा फटका खेळलेला पाहायला मिळेल. आणि समोर गोलंदाज मात्र तेवढाच चाणाक्ष गोलंदाज अक्षय पवार पाहायला मिळतोय. मी सुरुवातीलाच म्हटलंय अतिशय चांगला सामना हा आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही असे तुल्यबल्ले असणारे संघ आपल्या समोर आहेत. यावेळेस लेग स्टंपच्या काहीसा बाहेरून टाकलेला चेंडू पंच शंकर म्हात्रे सर या ठिकाणी वळतात आमच्याकडे आणि सांगतात की हा स्वैर मारा आहे आणि या स्वैर माराने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या पोहोचते ती दुहेरी 9 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, इनर एज पाहतोय आपण. यावेळेस मात्र 1 धाव काही रोखू शकत नाही. या एका धावेने धावफलकावर धावा आता मात्र दुहेरी अंकामध्ये पोहोचली जाते ती 10 या धावसंख्येवर. कासवाच्या गतीनं का होईना आतापर्यंत दिगोडे संघाची धावसंख्या पोहोचली ती 10 या धावसंख्येवर. यामध्ये 1 षटकार आपण पाहिला होता अभिजित ठाकूर याचा. मात्र उर्वरित जे चेंडू फेकले गेलेत, एकंदरीत चेंडूचा विचार केला तर 9 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 1 षटकार वगळता 8 चेंडूवर मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये या ठिकाणी संधी दिली गेली नाही आहे ती सावळे संघाच्या गोलंदाजांकडून. यावेळेस बॅटची कडा घेते, कोणतीही चुकी करत नाही यष्टीरक्षक प्रफुल्ल त्या ठिकाणी आहे आणि राजा कोळी याच्या पारीचा अंत दिजे. नक्कीच तिसरा फलंदाज बाद होताना पाहतोय आपण दिगोडे संघाचा राजा कोळी याच्या रूपानं. नवीन येणारा फलंदाज पाहतोय आपण प्रितेश म्हात्रे. चांगली कामगिरी सावळे संघाकडनं वारंवार पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, तेवढंच क्षेत्ररक्षकांची साथ देखील चांगली पाहायला मिळते सावळे संघाच्या. आणि त्या जोरावर आतापर्यंत 10 या धावसंख्येवर रोखून ठेवलंय ते दिगोडे संघाला सावळे संघानं. ब्लॉकहोल मध्ये फेकलेला चेंडू होता, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करतोय अक्षय. कोणतीच धाव मिळत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. 10 या धावसंख्येवर
स्थिर असणारी धावसंख्या आतापर्यंत पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एक षटकार वगळता कोणत्याही प्रकारची मोठी धावसंख्या पाहायला मिळालेली नाही. यावेळेस मोठा फटका मारण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न, मात्र नक्कीच या ठिकाणी झेल उडाला होता, परंतु मिस अंडरस्टँडिंग म्हणेन मी, आणि एका निर्धाव चेंडूची समाप्ती. नक्कीच जर प्रयत्न केला असता तर हा झेल देखील पकडला गेला असता कांचन पालकर, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करा, परमेश्वर देखील आपल्याला भेटेल. मोठा फटका यावेळेस वाईडिश लॉंगांच्या वरून खेचला जातोय. ना भय ना भीती, केवळ छत्रपती, छत्रपतींचा छावा ठोकतोय 6 धावा. डीजे दिसाया साधा पण होता लढ्याशील बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. दिसाया साधा पण होता लढ्याशील बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. हॅलो, तर नक्कीच पाहिलं असेल कांचन पालकर, आपण जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचून काढला होता, आणि या षटकातील जर विचार केला तर या दुसऱ्या षटकातील देखील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून काढला, तो म्हणजेच प्रितेश म्हात्रे या फलंदाजानं. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या येऊन पोहोचवली ती 16 या धावसंख्येवर दिगोडे संघाची धावसंख्या. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले जातात दिगोडे संघाच्या. 3 बाद 16 अशी धावसंख्या. मात्र अजूनपर्यंत विचार केला तर आपण 2 षटकार मारणारे 2 फलंदाज क्रीजवर असणार आहेत, खेळपट्टीवर असणार आहेत, ते म्हणजेच अभिजित ठाकूर आणि प्रितेश म्हात्रे. यावेळेस गोलंदाजी मार्कवर असणार आहे गोलंदाज अमर सालुंखे. या गोलंदाजाच्या गोलंदाजी ऍक्शनवर जर आपण पाहिलं तर एक वेगळी ऍक्शन पाहायला मिळते. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू लॉंग मध्ये जातो, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल त्या दरम्यान एक धाव काही रोखू शकत नाही सावळे संघ, आणि या एका धावेने दिगोडे संघ पोहोचला जातोय. तो आता मात्र 17 या धावसंख्येवर. वेगळी एक रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. मध्येच धावत असताना एक उडी मारतोय, जंप घेतोय हा गोलंदाज. अशी एक अनोखी गोलंदाजीची शैली आपल्याला या गोलंदाजाकडून पाहायला मिळते, तो म्हणजेच अमर साळुंखे या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवरती एक धाव नक्की अभिजित ठाकूर या फलंदाजाने खेळून काढली. आता मात्र ज्यानं मागच्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून काढला होता तो प्रितेश म्हात्रे यावेळेस खेळतोय. फुल टॉस टाकलेला चेंडू पाहतोय आपण, आणि यावेळेस मात्र नक्कीच फलंदाज अनिकेत म्हात्रे याच्या पारीचा अंत. तर नक्कीच प्रितेश म्हात्रे याच्या खेळीचा अंत होतो. वैयक्तिक एक षटकाराच्या मदतीने 6 धावा, ज्यानं 3 चेंडूंचा सामना करत असताना 4 चेंडूंचा सामना करत असताना 6 धावा आपल्या वैयक्तिक खेळून काढल्या. तो मात्र प्रितेश म्हात्रे, 4था फलंदाज दिगोडे संघाचा बाद होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश गावंड. अजून देखील अभिजित मात्र मैदानावर आहे आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच खोदून काढलाय षटकार.
चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये. मला वाटतं त्या ठिकाणी चेंडू गहाळ झालेला आहे, गेलेला आहे. नवीन चेंडूची पूर्तता या ठिकाणी मैदानामध्ये केली जाते. आपण पाहिलं असेल ब्लॉकलमध्ये फेकलेला चेंडू होता, त्या चेंडूला अशा प्रकारे काही टोळून काढला की चेंडू सरळ पोहोचला, तो लॉंगॉनच्या वरून सीमा रेषेबाहेर षटकार खेचून काढला तो अभिजित ठाकूर या फलंदाजानं, आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली की 23 या धावसंख्येवर. पहिलं सत्र आपण पाहतोय या सामन्यातील फलंदाजी करत असताना. या पूर्वार्धामध्ये दिगोडे संघ खेळतोय, फलंदाजी करतोय. विश्वजित ठाकूर सारखा फलंदाज स्वस्तामध्ये पहिल्या चेंडूवर परतल्यानंतर राजा कोळी देखील काहीसा कामगिरी करू शकला नाही. अनिकेत कोळी देखील कामगिरी करू शकला नाही. प्रितेश म्हात्रे याने एक षटकार खेचला होता, मात्र अजूनपर्यंत एक कडवी झुंज या ठिकाणी देताना आपण पाहतोय तो अभिजित ठाकूर या फलंदाजाला. पूर्णपणे या सामन्याची धुरा आपल्या खांद्यावर पेलत असताना आतापर्यंत आपल्या पारीमध्ये, आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये 2 षटकार खेचून काढलेत ते या फलंदाजानं. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत या धावसंख्येवर. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून खेळून काढलाय चेंडू, षटकार. रूपाची माझ्या मामती, रूपाची माझ्या मामती, रूपाची माझ्या मामती, आईन मारते माझ्या. नक्कीच 2 षटकामध्ये आपण पाहिलं असेल अतिशय संत गतीने खेळ करणारा हाच खेळाडू होता, हा संघ होता. मात्र या तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर आतापर्यंत या तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार खेचून काढलेले आहेत ते या खेळाडूने, म्हणजेच अभिजित ठाकूर या फलंदाजानं. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेस पाहतोय आपण. उंची जास्त आणि लांबी देखील जास्त, पोचला जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार, हॅट्रिक. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकारांची हॅट्रिक पाहिली आपण अभिजित ठाकूर याच्या फलंदाजीमधून. मी म्हटलं होतं की पूर्णपणे या सामन्याची धुरा आपल्या खांद्यावर ज्यानं पेळलेली आहे, आणि खरोखर ती धुरा आपल्यावर खांद्यावर पेळत असताना या षटकातील आपण पाहिलं असेल लगातार 3 षटकार खेचून काढले, आणि हा शेवटचा चेंडू नक्कीच अमर सालुंखेला विचार करावा लावलेला आहे कशा प्रकारे चेंडू फेकावा, आणि थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहिलं असेल. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू पोचला जातोय आरपार, ग्राउंड पार, षटकार. DJ राहुल तर नक्कीच आपण पाहिलं असेल लगातार 4 षटकार या ठिकाणी खेचून काढले ते अभिजित ठाकूर या फलंदाजानं. तर आयोजक दत्ता गायकर, आपण कुठे असाल आपण कृपया अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी आपली प्रतीक्षा आपले आयोजक करत आहेत. दत्ता गायकर, आपण ताबडतोब
अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी यायचं आहे. तर 4 षटकार आपण पाहिले होते या अगोदरच्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये अभिजित ठाकूर याच्या फलंदाजीमधून एका जरी विचार केला तर आपल्या खेळीमध्ये आतापर्यंत 5 षटकार खेचून काढलेत आणि 33 धावांवर खेळतोय अभिजित ठाकूर. 41 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तर नक्कीच शक्ती कोळी यांच्याकडनं अभिजित ठाकूर याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिली होती मागच्या षटकामध्ये. यावेळेस नक्कीच गोलंदाजी मार्कवर असणार आहे. मागच्या सामनाचा हिरो सावळे संघाचा अक्षय केदारी. ऑफस्टमच्या काहीसा बाहेरून जाणारा चेंडू पाहतोय आपण, मात्र धाव घेण्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी कुठेतरी मी म्हणेन की आत्महत्या करण्यास भाग पाडलं ते कल्पेश गावंड याला. पंचांचा इशारा येतो शंकर म्हात्रे सरांचा. स्वैर मारा वाईडच्या रूपाने 1 धाव नक्की मिळेल. या एका धावेने धावफलक पोचलं जाते ते 42 या धावसंख्येवर. दिगोडे संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर कांचल पारकर धावफलकावर धावा लागल्या होत्या 16 आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहिल्या 41 आणि हा एक स्वैर मारा 42 धावा आतापर्यंत लागल्या गेलेल्या आहेत त्या दिगोडे संघाच्या धावफलकावर. शेवटचं षटक असणार आहे. या ठिकाणी आपण विचार केला तर स्लॉगओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये तेच षटक घेऊन नक्कीच असेल अक्षय केदारी. मागच्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ज्याला जो ठरला होता तोच अक्षय केदारी यावेळेस गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू स्वैर मारा करतोय आणि नक्कीच पुन्हा एकदा 4 षटक लगातार खेचणारा फलंदाज यावेळेस स्ट्राईकवर असणार आहे. काय या चेंडूवरती षटकार खेचेल का यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील. मोठा फटका नक्कीच खोदा प्रहार षटकार. तर नक्कीच आपण पाहिलं तर मागच्या वर्षामध्ये याच मैदानामध्ये सोहेल शेख पेठ संघाचा यानं सेमीफायनल मध्ये 6 चेंडूमध्ये बातान संघासमोर खेळत असताना 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचले होते. तो विक्रम या ठिकाणी हा अभिजित ठाकूर मोडीस काढेल का हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं असेल. आणि याच्या करिअर मधला म्हणजे अभिजित ठाकूर याच्या करिअर मधला दुसरा विक्रम तो जोडेल का 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचण्याचा. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू नक्कीच असेल. पंच वळतायत आमच्याकडे आणि सांगतायत की हा स्वैर मारा आहे. अजून देखील संधी असणार आहे ती अभिजित ठाकूर याच्याकडे, कारण लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार खेचून काढले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, प्रेक्षकांनो या खेळाडूसाठी. तर नक्कीच पुन्हा एकदा स्वैर मारा. पंच या ठिकाणी शंकरदादा म्हात्रे आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा देखील स्वैर मारा आहेत. एकंदरीत विचार केला तर दबाव दबाव आणि दबाव अशा प्रकारचा दबाव असणार आहे तो अक्षय केदारी या गोलंदाजावर. एकंदरीत विचार केला तर या गोलंदाजानं आतापर्यंत 3 वाईड चेंडू फेकलेत. एकच निर्धारित चेंडू फेकला गेला तो देखील षटकार खेचून काढला होता तो अभिजित ठाकूर या फलंदाजानं. धावसंख्या पोहोचलेली आहे एकंदरीत दिगोडे संघाची अर्धशतक नक्कीच जोरदार टाळा मित्रांनो झाल्या पाहिजे दिगोडे संघासाठी, कारण धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या 50. तर नक्कीच नाना पवार यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. या मोठा फटका नक्कीच लॉंगच्या वरून षटकार. जोरदार टाळ्या मित्रांनो, प्रेक्षकातून फक्त टाळ्या आणि टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारणी गावा
तर नक्कीच सावळे संघाच्या कर्णधाराला विचार करण्यास भाग पाडलंय ते अभिजित ठाकूर या फलंदाजांना. कारण एकटाच टायगर या ठिकाणी नक्की झुंज घेतो. ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडेंनी झुंज घेतली होती पावनखिंडीमध्ये, ती झुंज या ठिकाणी देताना पाहतोय आपण अभिजित ठाकूर या फलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा पंच वळतायत. स्वेर मारा, चौथा स्वेर मारा या षटकातील पाहतोय आपण. दबाव, प्रेशर आणि प्रेशर पाहतोय आपण. नक्कीच अक्षय केदारी या गोलंदाजावर. सिडको कर्मचारी मयूर घरात दिगोडे यांच्याकडनं नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले ते अभिजित ठाकूर या फलंदाजासाठी. एकंदरीत 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. सामना झाल्यानंतर घेऊन जायचा आहे. हा निर्धाव चेंडू आपण पाहिला असेल. यावेळेस बॅटची कडा घेऊन नक्कीच पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय आता मात्र गोलंदाज अक्षय केदारी. 14 चेंडू आणि 45 धावांची बहारदार खेळी करणारा हा जो खेळाडू अजूनपर्यंत मैदानावर खेळतोय, 50 धावा आपल्या खेळीतील वैयक्तिक पूर्ण करेल का, हा देखील यक्ष प्रश्न आपल्या समोर असणार आहे. कारण चेंडू शिल्लक असतील ते 2 चेंडू शिल्लक अजून देखील. कार्पेटच्या साह्याने खेळून काढलेला चेंडू पाहतोय आपण, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पंच कुठला फलंदाज बाद आहे. मला वाटतं अभिजित ठाकूर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी बाद होतोय. 50 या वैयक्तिक खेळीच्या वैयक्तिक 50 या खेळीच्या 4 धावा मागे राहिला आणि बाद होतोय. शेवटच्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु धावचीच्या रूपाने बाद होतोय. जोरदार टाळ्या मात्र या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. नक्कीच 15 चेंडू आणि 47 धावांची बहारदार खेळी, ज्यामध्ये विचार केला तर आपण 46 धावांची बहारदार खेळी. शेवटचा चेंडू पाहतोय आपण. स्ट्रेट ड्राइव्ह घेऊन काढलेला चेंडू, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या 2 धाव्याने धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. दिगोडे संघाच्या 59 धावांचं टार्गेट असणार आहे. 60 धावांचं मी म्हणे की डोंगर उभं केलंय ते दिगोडे संघानं सावळे संघासमोर. तर नक्कीच 60 धावा जोडल्या गेल्यात. 61 धावांची गरज असेल. 15.00च्या सरासरीने 60 धावा जोडल्या गेल्या दिगोडे संघाकडून. तर 15.25च्या सरासरीने 15.25च्या सरासरीने धावा कराव्या लागणार आहेत त्या सावळे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 4 षटकं संपली. येणारे 24 चेंडू धावांची गरज असेल ती 61 आणि या 61 धावाचा पाठलाग करत कशा प्रकारे सावळे संघ करल याचं धावतं समालोचन करण्यासाठी आपल्या समोर घेऊन येतो जाताडे संघाचा बुलंद आवाज मिथुन गायकर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. तर धन्यवाद कुठले साहेब. आपण बघतोय सरपंच चषक 2019 आणि या 19 नक्कीच इथं शेवटची रजनी आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर नक्कीच इथं समालोचन करण्याची संधी आपण बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं, आपण समालोचन करत असतो. मात्र सुपरस्टार मी तर म्हणेन सर्वांबरोबर सुपरस्टार बरोबर समालोचन करण्याची आज संधी खऱ्या अर्थाने इथं लाभतंय.
नक्कीच माझ्या समवेत कांचन पालकर सर आणि त्यांच्या समवेत नक्कीच चंदू शेट्टे सर यांच्या खऱ्या अर्थानं यांच्या समालोचकांनी मला समालोचन करण्याचं वेळ लावलं ते असतील म्हणजेच चंदू शेट्टे सर आणि कुणाल दाते सर. खऱ्या अर्थानं यांचं जर समालोचन आपण युट्यूबवर ऐकतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच समालोचकानं आम्हाला समालोचन करण्याचं वेळ लावलं आणि तेच ते आज आपल्या समवेत बसलेले आहेत. नक्कीच ही एक नक्कीच महत्वाचा दिवस असणार माझ्यासाठी आणि घेऊन जातो तिथं मैदानाकडे जिथं सामना रंगतोय सावळे विपक्ष दिगोडी या दोन संघाच्या दरम्यान. नक्कीच प्रथमतः नाणेफेकीचा गोल जिंकला सावळे संघाने, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं दिगोडे संघाला. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये दिगोडे संघाने जमवल्या. अभिजित ठाकूर याच्या खेळीच्या जोरावर विश्वजित ठाकूर मित्र म्हणेन स्वस्तात बाद झाल्यानंतर अभिजित ठाकूर याने पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि नक्कीच एक मित्र म्हणेन सिंहाचा वाटा उचलला. या योगदानामध्ये 60 धावांपर्यंत मजल मारली दिगोडे संघानं आणि नक्कीच 24 चेंडू आणि गरज असताना यावेळी सावळे संघाला 61 धावांची. 24 चेंडू 61 धावा कशा प्रकारे खेळून काढणार सावळे संघ. दोन्ही संघ तुलनाबद्ध संघ आहेत, मात्र जर विचार केला तर किरण पवारच्या अनुपस्थित खेळणारा हा सावळे संघ नक्कीच 24 चेंडू आणि 61 धावा कशा प्रकारे खेळून काढणार. पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार. या षटकामध्ये कशा धावा करणार पाहणं थोडंसं या क्रिकेटच्या खेळामध्ये अनिश्चितपणाने मानलेला जाणारा हा क्रिकेटचा खेळ. मात्र या मी तर म्हणेन या सामन्यावर कुठला संघ विजयाचा शिक्कामोर्तब करणं सांगणं थोडंसं कठीण जाणार. मात्र 24 चेंडू आणि गरज असणार सावळे संघाला 61 धावांची. सलामीची जोडी सावळे संघाची मैदानात देते प्रफुल्ल केदारे आणि त्याच्या समवेत अक्षय पवार. नक्कीच अक्षय पवार या वर्षीचा जर आपण विचार केला तर नक्कीच इनफॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज फलंदाजी करण्यासाठी येतोय. 24 चेंडू आणि 61 धावांची गरज असताना तर गोलंदाजी मार्कवर दिगोडे संघाकडून नक्कीच अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावणारा विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या गोलंदाजी मार्कवर पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज असणार. 24 चेंडू आणि 61 धावांची गरज असताना नक्कीच क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळते. कसलखंड या गावात आपण बघतोय सरपंच चषक 2019. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं स्वागत केलं पाहिजे कारण प्रेक्षक स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात आणि नक्कीच तमाम प्रेक्षकांचं पहिल्यांदा स्वागत केलं पाहिजे. तर गोलंदाजी मार्कवर तयार असणार गोलंदाज विश्वजित ठाकूर तर समोर असणार अक्षय पवार. हा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा चौकार. नक्कीच चंदू सर आमच्या सोबत बसले. नक्कीच सर तुमच्या याच शब्दाने खऱ्या अर्थानं मला वेळ लावलं. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार आणि नक्कीच 4 धावा मिळतात त्या मित्र म्हणेन सावळे संघाला. यावेळी सुरेख फटका खेळून काढलाय. क्रिकेटचं देखणं सौंदर्य. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पलीकडे. आणखी एक चौकार. मला भरलं तुझं वार्ग मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. जबाबदारी नक्कीच या 2 चौकारणीची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. हा सुरेख प्रकारचा चेंडू टाकला जातोय. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू मात्र सन्मानपूर्वक खेळून काढता अक्षय पवार. नक्कीच जाणलंय कुठेतरी 2 चौकार खेचल्यानंतर नक्कीच 8 धावापर्यंत मजल मारतोय सावळे संघ. 61 धावांचा पाठला करत असताना नक्कीच मी तर म्हणेन विश्वजित ठाकूर ज्या अर्थाने गोलंदाजी करतोय वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो दिघोड्या संघाकडून तर समोर असणार अक्षय पवार. यावेळी सुरेख चेंडू खेळून काढलाय. मारण्याचा प्रयत्न होता मात्र नक्कीच इथं 1 धाव मिळते आणि या 1 धावेच्या बरोबरीनं 9 धावा धावफलकातील लागतात त्या सावळे संघाच्या. नक्कीच किरण पवारच्या अनुपस्थित मध्ये खेळणारा हा संघ मात्र आपण बघतोय या मी तर म्हणेन पहिल्या ज्या सामन्यामध्ये ज्या अर्थ जर विचार केला तर ज्या पद्धतीने मी तर म्हणेन कामगिरी केली होती तशी कामगिरी यावेळेला करेल का. 24 चेंडू आणि 61 धावांची गरज असताना यावेळी मात्र सलामीची जोडी आपल्याला मैदानात दिसते ही सावळे संघाची. प्रफुल्ल केदारी आणि त्याच्या समवेत विस्फोटक फलंदाज सावळे संघाचा
अक्षय पवार. तर गोलंदाजी मार्कवर विश्वजित ठाकूर उर्फ मोठे या नावानं मित्र म्हणून ओळखला जाणार हा गोलंदाज नक्कीच वेगवान गोलंदाज दिगोडे संघाकडून गोलंदाजी मार्कवर तयार असणार. तर समोर असणार सावळे संघाचा प्रफुल्ल केदारी. हा चेंडू आपण बघतोय गुडलँड स्पॉटच्या वरून उचली देण्याचा प्रयत्न इथं सफल ठरतोय विश्वजित ठाकूर याचा. चेंडू जातोय निर्धाव. आपण जर धावफलकावरती धावा अजूनपर्यंत जर विचार केला तर पहिल्या षटकाचा मित्र म्हणून खेळ चालू असताना अजूनपर्यंत जर विचार केला तर 9 धावा धावफलकावरती लागतात. त्या म्हणजे सावळे संघाच्या आपण बघतोय विश्वजित ठाकूर याच्या करवी पहिल्या पॉवर प्लेचं षटक इथं फेकलं जातंय. हा चेंडू आपण बघतोय बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय फाईन लेग सीमा रेषे पलीकडे. आज चौकार. तर मी विनंती करेन प्रवीण घरात कुठे असतील तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. कोण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रवीण घरात आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. धन्यवाद. नक्कीच इथं पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. विश्वजित ठाकूर नक्कीच 13 धावा देऊन जातोय. 24 चेंडू आणि 61 धावांची गरज असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा इथं खेळ संपतोय. आणि नक्कीच सावळे संघाने जमवल्या त्या 61 धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती लागतात सावळे संघाच्या. नक्कीच इथं कुठेतरी कष्ट करताना दिसतोय सावळे संघ. 61 धावांचा पल्ला पार काढायचा असेल तर तिथे तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. आणि नक्कीच कुणाल दाते सर नेहमी सांगतात जर तुमचं कष्ट प्रामाणिक असेल तर तुम्हाला यश मिळते आणि तिथे यश मिळण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागते आणि ते कष्ट करताना दिसतोय. तो या व्यतिरिक्त सावळे संघ नक्कीच कुणाल दाते यांचे शब्द आपण जर विचार केला तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सावळे संघाने जमवल्या त्या 13 धावा. यावेळी सुरेख फटका खेळून काढला. चेंडू सरळ येतोय वाईट लॉंगॉनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार तत्पूर्वी नक्कीच 1 धाव. आणि या 1 धावेच्या बरोबरीने जर विचार केला तर नक्कीच धावफलकावरती धावा लागतात त्या सावळे संघाच्या 14 धावा. नक्कीच 14 धावा धावफलकावरती लागतात. येणारे चेंडू असतील 17 आणि जिंकण्यासाठी गरज असणार सावळे संघाला 47 धावांची. 17 चेंडू 47 धावा. इथे कुठेतरी कष्ट करावे लागणार सावळे संघाला. किरण पवारच्या अनुपस्थित मध्ये खेळणारा हा संघ 24 चेंडू आणि 61 धावांची गरज असताना सलामीची जोडी प्रथम जर सावळे संघाची आपल्याला मैदानामध्ये दिसते ती प्रफुल्ल केदारी आणि त्याच्या समवेत अक्षय पवार. हा चेंडू सुरेख फटका. चेंडू यावेळी जातोय डिस्कर लेग सीमा रेषे पलीकडे. हा षटकार. नक्कीच या षटकाराने मी तर म्हणेन कुठेतरी धावसंख्येला कलाटणी देतोय सावळे संघ. नक्कीच या षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचते ही सावळे संघाची 20 या धावसंख्येवर. 20 धावा धावफलकावरती लागतात. येणारे चेंडू 16 आणि जिंकण्यासाठी गरज असणार ती 40 धावांची. यावेळी खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळी मित्र म्हणे उजव्या बऱ्याच बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे ओळतात. अवांतर चेंडूचा इथं येतो इशारा आणि या अवांतरनं नक्कीच 1 धावेने भर पडणार त्या सावळे संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचणार ती मित्र म्हणे ना दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 21 धावा.
हा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला जातोय, वेगवान पद्धतीचा हा चेंडू फेकला जातोय, मात्र चेंडू जातोय इथं निर्धाव. धावसंख्येचा जर अजूनपर्यंत विचार केला तर 21 धावा धावफलकातील लागतात, 15 चेंडू आणि गरज असतात यावेळी सावळे संघाला 40 धावांची 61 धावांचा पाठलाग करायचा होता. मात्र अजूनपर्यंत जर विचार केला तर 21 धावा धावफलकातील लागतात, येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी गरज असतात सावळे संघाला 40 धावांची. नक्कीच चेंडू खेळला जातोय, मात्र यावेळी चेंडू सरळ येतोय वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतो फेकतो तोपर्यंत नक्कीच 1 धाव आणि या 1 धावेच्या बरोबरीनं 22 धावा धावफलकातील लागतात सावळे संघाच्या. मी तर म्हणेन संत गतीने यावेळी आता खेळ चालू आहे. नक्कीच मी तर म्हणेन अभिजित ठाकूर यांनी ज्याप्रमाणे मी तर म्हणेन फलंदाजीमध्ये जी किमिया केली होती त्या व्यतिरिक्त जर विचार केला तर गोलंदाजीच्या बाबतीत मी तर म्हणेन तीच कामगिरी राखताना दिसतोय तो अभिजित ठाकूर हीच असते एक अष्टपैलू खेळाडूची ओळख. मी तर म्हणेन गोलंदाजी मार्कवर अभिजित. यावेळी सुरेख फटका, यावेळी चेंडू येतोय सरला वाडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे. अक्षय पवार ब्रँडेड फटका, षटकार. नक्कीच या षटकारांशी धावसंख्या जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर नक्कीच जर आपण विचार केला तर नक्कीच अक्षय पवार सावळे संघाचा मित्र म्हणेन ज्या प्रकारची फलंदाजी करतोय नक्कीच यावेळी मात्र षटकार मारतोय आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषे पलीकडे. 28 धावा धावफलकावरती लागतात. यावेळी त्याच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा जातोय बॅक टू बॅक. दुसरा षटकार, अक्षय पवार ऑन फायर. नक्कीच इथं 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनपर्यंत जर विचार केला तर 34 धावा धावफलकावरती लागतात सावळे संघाच्या. आपण बघतोय इथं नक्कीच पहिल्या षटकामध्ये 13, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्या. ती अभिजित ठाकूरच्या षटकामध्ये जर विचार केला तर नक्कीच सावळे संघ जाऊन पोहोचलाय तो नक्कीच 34 या धावसंख्येवर 61 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघतोय किरण पवारची अनुपस्थिती आपण इथं मित्र म्हणेन ज्याप्रमाणे जाणवत होती नक्कीच ती अक्षय पवारने मित्र म्हणेन भरून काढली. आणि नक्कीच मित्र म्हणेन जर आपण विचार केला तर कष्ट करताना दिसतोय, मेहनत करताना दिसतोय सावळे संघ. आणि नक्कीच मित्र म्हणेन या नक्कीच सरपंच चषक 2019 मध्ये कुठला संघ मित्र म्हणेन या चमचमत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरणार. आणि जर विचार केला तर नक्कीच एखादा आत्मविश्वासाने भरलेला गोलंदाज आणि आत्मविश्वासाने भरलेला फलंदाज नक्कीच फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरतो तेव्हा खऱ्या अर्थाने पेटतो तो क्रिकेटचा रणसंग्राम. आणि तिथे अर्थाने खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं ते क्रिकेटचं महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. ते या मैदानामध्ये सावळे विपक्ष खेळत असलेला नक्कीच दिघोडे हा सामना. 34 धावा धावफलकावरती लागतात, 12 चेंडू आणि गरज असणार ती 27 धावांची. 60 धावा नक्कीच दिघोड्या संघाने केल्या. 61 धावा करायच्या होत्या सावळे संघाला. 12 चेंडू आणि गरज असणार ती 27 धावांची. 12 चेंडू 27 धावांची गरज असणार सावळे संघाला. इथं काहीतरी करावे लागणार. आणि मित्र म्हणे गोलंदाजी कशा प्रकारे होणार तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कल्पेश गावण तयार असणार तर समोर फलंदाज सावळे संघाचा प्रफुल्ल केदारी. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज कल्पेश गावण तर समोर असणार सावळे संघाचा प्रफुल्ल केदारी. 12 चेंडू आणि गरज असणार 27 धावांची.
12 चेंडू आणि 27 धावा कशा प्रकारे होणार, पण सामना नक्कीच कुठल्या स्थितीत येणार सांगणं थोडस कठीण जाणार. 12 चेंडू आणि गरज असणार ही 27 धावांची. गोलंदाजी मार्कवर तयार कल्पेश गावंटर नक्कीच सामना करण्यासाठी सज्ज असणार आहे तो मात्र सावळे संघाचा प्रफुल्ल केदारी. यावेळी सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला जातोय, शरीराचा वेध घेतोय मात्र नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एक धावेच्या बरोबरीनं 35 धावा धावफलकातील लागतात. सावळे संघाच्या 61 धावांचा पाठलाग करत असताना येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी गरज असणार ती सावळे संघाला 26 धावांची. 11 चेंडू आणि 26 धावा मात्र आपण अजूनही बघतोय सावळे संघाची सलामीची जोडी अजूनपर्यंत जर विचार केला तर मैदानात खेळताना दिसतंय. अक्षय पवार आणि त्याच्या समवेत प्रफुल्ल केदारी. नक्कीच 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना इथं आपण बघतोय मेहनत करताना दिसतोय ते सावळे संघ. आपण नेहमी ऐकतो कुणाल दाते यांच्याकडून नेहमी ऐकतो की नक्कीच आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. आयुष्यात अशा प्रकारे संकटावर तुटून पडा की तिथं तुम्ही जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. अशा प्रकारे मी तर म्हणेन संकटावर तुटून पडा आणि इथे कुठेतरी सावळे संघाला इथे कुठेतरी मी तर म्हणेन संघर्ष करावा लागणार. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना कशा प्रकारे फलंदाजी करणार अक्षय पवार आणि त्याच्या समवेत प्रफुल्ल केदारी. अकरा चेंडू आणि 26 धावा गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज यावेळी मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करणार कल्पेश गावंटर नक्कीच सामना करण्यासाठी सज्ज असणार. सावळे संघाकडून एक आक्रमक फलंदाज अक्षय पवार. यावेळी सुरेख चेंडू खेळून काढला, चेंडू सरळ जातोय वाईट लॉंगॉनच्या दिशेनं आणि तितक्याच चांगल्या पद्धतीचं मित्र म्हणे क्षेत्ररक्षण केलं जातंय. तिथं नक्कीच एक धाव मिळते आणि या एक धावेच्या बरोबरीनं नक्कीच सावळे संघाच्या धावफलकावरती धावा लागतात त्या बिनबाद 36 धावा. नक्कीच सुरुवात ज्या प्रकारे झाली होती नक्कीच पहिल्या षटकामध्ये 13 त्यानंतरच्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. नंतर जर विचार केला तिसरं षटक प्रगतीपथावर असताना त्या सावळे संघाच्या धावफलकावरती धावा लागतात त्या बिनबाद 36 धावा 61 धावांचा पाठलाग करत असताना येणारे चेंडू 10 आणि जिंकण्यासाठी गरज असणार सावळे संघाला 25 धावांची. 10 चेंडू 25 धावा. नक्कीच मी तर म्हणे ना अजूनपर्यंत जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती कल्पेश गावण याच्याकडून. हा चेंडू ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू खेळून काढला, चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतोय तोपर्यंत नक्कीच एक धाव मिळते आणि या एक धावेच्या बरोबरीनं 37 धावा धावफलकावरती लागतात सावळे संघाच्या. नक्कीच मी तर म्हणेन ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय कल्पेश गावण मी तर म्हणेन प्रशंसा करावी लागेल, कारण मी तर म्हणेन तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने मी तर म्हणेन गोलंदाजी करतोय कल्पेश गावण आणि नक्कीच कुठल्याही प्रकारची संधी उपलब्ध करून देत नाहीये ती फलंदाजांना. यावेळी सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला जातोय मात्र यावेळी चेंडू सरळ जातोय फाईनल सीमा रेषा पलीकडे. हा चौकार. नक्कीच या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा धावफलकावरती लागतात. 8 चेंडू आणि गरज असणार सावळे संघाला 20 धावांची. 8 चेंडू 20 धावा. नक्कीच अक्षय पवार सारखा फलंदाज अजूनही मैदानात आहे. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज कल्पेश. यावेळी सुरेख फटका मारला जातोय मात्र तितक्याच मी तर म्हणे ना जेल इथं सुटला जातो आणि नक्कीच एक धाव देऊन जातो ते सावळे संघाला. अक्षय पवार याचा जेल सुटला जातो आणि 42 धावा धावफलकावरती लागतात त्या सावळे संघाच्या. येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी गरज असणार सावळे संघाला 19 धावांची.
7 चेंडू आणि 19 धावा नक्कीच अक्षय पवार याचा झेल सोडला जातो. या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर ज्या खेळाडूचा मित्र म्हणेन झेल सुटतो त्या खेळाडूचा मित्र म्हणेन आत्मविश्वास दुणावतो आणि खऱ्या अर्थानं तो खेळाडू मित्र म्हणेन मैदानामध्ये रंग उधळायला सुरुवात करतो. यावेळी सुरेख फटका प्रफुल्ल केदार याच्या बॅट मधून निघालेला चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथं थोडीशी आपण बघतो इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळी सावळे संघाचा प्रफुल्ल केदारी बाद होतोय. तर नक्कीच सुवर्ण संधी असणारे आशिष ठाकूर मातोश्री ढाबा चिरनेर यांच्याकडून जर मी तर म्हणेन षटकामध्ये जर एक विकेट घेतला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्यानंतर जर प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ते नक्कीच दिघोडे संघासाठी. इथं सामना येऊन ठेपलाय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार 18 धावांची. 6 चेंडू आणि 18 धावा नक्कीच आपण जर विचार केला तर कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 18 धावा कराव्याच लागतील. त्या सावळे संघाला अतिशय मित्र म्हणेन रोमांचक स्थितीमध्ये येऊन टेपलाय सामना. नक्कीच दिघोडे विपक्ष चालू असलेला सावळा या दोन संघाच्या दरम्यान एक दोन बलाढ्य संघाच्या दरम्यान रंगत असलेला सामना रोमांचक स्थितीमध्ये येऊन टेपलाय. मी म्हणेन अजूनपर्यंत जर विचार केला तर 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना नक्कीच प्रफुल्ल केदारी बाद होतोय. मात्र 6 चेंडू 18 धावा कशा प्रकारे होणार नक्कीच मित्र म्हणे विजयाचा शिक्कामोर्तब कोण करणार. हे दोन बलाढ्य संघामध्ये होत असलेली रोमांचक लढत आपल्याला पाहायला मिळते ती सरपंच चषक 2019 कसलकंड या गावाला नक्कीच सावळे विपक्ष खेळत असलेला दिघोडे या दोन संघाच्या दरम्यान रंगत असलेला हा सामना रोमांचक स्थितीत येऊन ठेपलाय. नक्कीच तर नक्कीच या सामन्याचा 2668 मीटर म्हणे प्रेक्षक आनंद घेतात त्यांचे सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे. आणि नक्कीच 6 चेंडू आणि गरज असणार ती सावळे संघाला 18 धावांची. 6 चेंडू 18 धावा गोलंदाजी मार्कवर तयार अलंकार पाटील. यावेळी सुरेख फटका चेंडू केलून काढला. चेंडू सरळ जातोय वडिश लॉंग ऑन सी मारेशे पलीकडे हा चौकार. नक्कीच अक्षय केदारी या ज्या खेळाडूने नक्कीच ज्या प्रकारे मित्र म्हणेन चौकार लागवला नक्कीच कुठेतरी धावसंख्येला कलाटणी देऊन जातोय. 47 धावा धावफलकातील लागतात. सावळे संघाच्या 61 धावांचा पाठलाग करत असताना 5 चेंडू आणि गरज असणार सावळे संघाला 14 धावांची. पाच चेंडू आणि गरज असणार सावळे संघाला 14 धावांची. अक्षय केदारी तो नक्कीच मागच्या मॅच मध्ये मित्र म्हणेन मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा अक्षय केदारी मात्र मैदानात असणे नक्कीच. आणि त्याच्या समवेत अक्षय पवार. बघूया आपण 5 चेंडू आणि गरज असणार सावळे संघाला 14 धावांची. 5 चेंडू 14 धावा गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारे गोलंदाजी करणार अलंकार पाटीलच्या समोर असणार सावळे संघाचा अक्षय केदारी. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र यावेळी चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अक्षय केदारी याच्या खेळीचा अंत.
नक्कीच अक्षय केदारी इथं बाद होतोय, समीकरण येऊन टेपतोय ते 4 चेंडू आणि गरज असणार सावळे संघाला 14 धावांची. 4 चेंडू आणि 14 धावा. धावफलकाची जर अजूनपर्यंत जर विचार केला तर 47 धावा धावफलकाची लागतात. येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी गरज असणार सावळे संघाला 14 धावांची. 4 चेंडू 14 धावा. नक्कीच रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय हा सामना. कोण जिंकणार कोण हारणार हा येणारा नक्कीच वेळ ठरवणार. 4 चेंडू आणि 14 धावा कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने नक्कीच 14 धावा कराव्या लागतील सावळे संघाला. तर गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज अलंकार. यावेळी सुरेख पद्धतीचा चेंडू आपण बघतोय. वेग होता चेंडू मध्ये. नक्कीच चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथं नक्कीच फलंदाज बाद होतोय तो सावळे संघाचा. पट्टू हे खेळाडू पोर जीवलग जीवाची. क्रिकेट पट्टू हे खेळाडू पोर जीवलग जीवाची. श्री घोडीले देव क्रिकेट संघर्षान कसल खडगावाची. श्री घोडीले देव क्रिकेट संघर्षान कसल खडगावाची. तर समीकरण येऊन ठेपतंय 3 चेंडू आणि 14 धावा. जसे जसे चेंडू निर्धाव जाणार तसं तसं मितन म्हणेना दडपण वाढत जाणार सावळे संघावरती. मात्र जसा एखादा चौकार आणि षटकार पूर्णपणे सामन्याचे चित्र बदलवून टाकणार. या सामन्यामध्ये नक्कीच 2 पलाढ्य सामन्यामध्ये नक्कीच 2 बलाढ्य संघामध्ये रंगत असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दिघोडे विपक्षा सावळे या 2 संघाच्या दरम्यान 3 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना कशा प्रकारे फलंदाजी करणार अक्षय पवार याच्याकडे नक्कीच मित्र म्हणे सावळे संघाला पूर्णपणे आशा असणार. तर गोलंदाजी मार्कवर अजूनपर्यंत जर विचार केला तर अलंकार पाटील याने ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय तर नक्कीच 3 चेंडू आणि 14 धावा. यावेळी अक्षय पवारने सुरेख मारलेला चेंडू येतोय सरळ वाडीच्या लॉंगॉनच्या दिशेने. तितक्यात चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र इथं फलंदाज बाद होतोय तो सावळे संघाचा. पनवेल तालुक्यात कसलखंड गावात. पनवेल तालुक्यात कसलखंड गावात जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. जल्लोष क्रिकेट सामन्यांचा ठेवलाई सरपंच चषक मानाचा. ठेवलाई सरपंच चषक मानाचा. सरपंच अनिल दादा पाटलांनी ठेवलाई सरपंच चषक मानाचा. 48 धावा धावफलकातील लागतात. येणारे 2 चेंडू आणि गरज असणार सावळे संघाला 13 धावांची. 2 चेंडू आणि 13 धावा आपण बघतोय. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना नक्कीच मी तर म्हणेन अक्षय पवार याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. समीकरण येऊन ठेवते ते 2 चेंडू आणि गरज असणार सावळे संघाला 13 धावांची. 2 चेंडू आणि 13 धावा आपण बघतोय. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 13 धावा कराव्या लागतील. यावेळी सुरेख फटका अक्षय पवार याच्या बॅट मधून निघालेला. अक्षय पवार ब्रँडेड फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा षटकार. सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. पनवेल तालुक्यात कसलखंड गावात. पनवेल तालुक्यात कसलखंड गावात जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. 1 चेंडू आणि गरज असणार ती सावळे संघाला 7 धावांची. यावेळी पुन्हा एकदा अक्षय पवार याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. नक्कीच मी तर म्हणेना इथे